चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया आणि बातमी अशी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी सही आणि शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार मुख्यमंत्री सचिवालयात उघडकीस आलाय। मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरल्याच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्र्यांची बनावट सही आणि शिक्का असलेली काही निवेदनं समोर आली असून आणि या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। सचिवालयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के असल्याचं आढळून आलं। मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास ही बाब येताच या प्रकरणी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। काल मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काही निवेदनावर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। खरं तर राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना हे अत्यंत म्हणजे राज्यात तेही मुख्यमंत्र्यांच्या ठीक आहे एखाद्या वेळेस मंत्र्यांच्या वगैरे आम्ही ऐकले, पण त्या कार्यालयामध्ये खोटे शिक्के खोट्या स्वाक्षऱ्या आणि ह्या घटना किती गंभीर आहेत। कालची जी घटना आहे ना अध्यक्षमध्ये अत्यंत गंभीर आहे। या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा एखादा मला कळत नाही की इतका दिवाखाली अंधार कसा असू शकतो। अंधार असतो पण इतक्या आणि या संदर्भात आपण निर्देश द्यावेत की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सरकारने केली पाहिजे। शेवटी ही बाब गंभीरच आहे। कुणी राज्याचा मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली, त्याच्यावर हे FIR दर्ज केलेली आहे। त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याचा मास्टर माइंड आहे, का ह्यांनी असं केलं, ते सगळं पूर्णपणे चित्र पुढे येईल आणि ते चित्र पुढे आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ की याच्यामध्ये असं असं झालंय। कुणालाही याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही। ही बाब गंभीरच आहे। पुढे बोलत महायुतीचा अखेर ठरल्याची माहिती समोर येते। इच्छुक उमेदवारांची अदलाबदल जी आहे यामध्ये केली जाणार आहे। लोकसभा निवडणुकीत मिशन 45 साठी एनडीएची नवी शक्कल समोर येताना दिसते। अनेक मतदारसंघात उमेदवारांची अदलाबदल होणार आहे। पक्षाचं चिन्ह कायम ठेवण्यासाठी घटक पक्षांमध्ये नेत्यांचे प्रवेश जे ते केले जातात। शिरूरच्या जागेवरून नाराज असलेले माजी खासदार आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आढळराव पाटील यांची वर्षावर एक तासाची बैठक पार पडली आणि या बैठकीतून हा तोडगा निघाला।